खरं सांगायचं तर प्रत्येक दिवस सारखा नसतो, पण प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकवून जातो. नमस्कार मंडळी, मी प्रिया स्वागत करते तुमचं माझ्या या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. सकाळची ही शांत वेळ, मनामध्ये खूप असे विचार असतात, तरीही मन हलकं वाटतं. तर सकाळचे वाजले 7:30 आणि माझी अंघोळ झाली आणि आपल्या मंदिरमध्ये येऊन मी अशी पूजा करते. आता दरवाजाला मी थोडासा उंबरठा लावते. आजचा आहे मंगळवार आणि सकाळचे 7:30 वाजले आणि मी उंबरठा कसा लावते ते तुम्हाला सांगते. याच्यानंतर इतकं सुंदर असं सुकून वाटते ना, दरवाजामध्ये असं उंबरठा लावून लेप लावून असं मस्त धूप धूप वगैरे दिल्यानंतर मनाला शांती असं वाटते मला. मी थोडासा हळद घेते, चंदन घेते, कापूर क्रश करून घेते, गुलाबजल, गंगाजल आणि थोडंसं पाणी घेते आणि असं छान असा लेप बनवून असं सिंपल असं लावते. कारण मित्रांनो, माझ्याजवळ इतकं टाईमच नाही भेटत का मी रांगोळी जास्त मोठी टाकू शकतो, डिझाईनची टाकू शकतो. कारण मी जेवढा होते तेवढा फास्ट कोशिश करतो. कारण मला आता माझी पोरं छोटे झोपून आहे. उठल्यानंतर मला काहीच नाही करू देत. तर म्हणून मी हे मार्केटमधून नाही का, घराजवळच्या मार्केटमध्ये मला हे भेटले डब्बे. याच्यामध्ये रांगोळी टाकल्यानंतर इझी डिझाईन पडते. पहा किती सुंदर असं पडले. आणि अशी छोटीशी रांगोळी घालून मी आपली उंबरठा पूजा करते. दरवाजाला छान असं उंबरठा काढून आणि हळदी लेप लावून छान असं पूजा झाली आहे. रोजच्या सारखी आजच्या पण दिवसाची सुरुवात अशी सुंदर झाली आहे. सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ फ्रेंड्स. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा छोटासा मिनी व्लॉग. तर अशा पद्धतीने मी पूजा करून आता आपल्या घरच्या कामाला लागले. ही तर आपल्या आयुष्याची खरं रियालिटी आहे मित्रांनो. आज काही असं स्पेशल नाही ना, काही असा मोठा दिवस नाही आहे, नाही काही सण आहे. हा माझा डेली रुटीन आहे. फक्त एक छोटासा दिवस, साधा दिवस आणि सिंपल लाईफ माझी. आणि असं छोटासा क्षण मी आपलं तुम्हाला दाखवत आहे. घराला छान असं धूप दिले आणि असं शांत सुगंध येत आहे आणि मनाला इतकं सुकून वाटत आहे ना, की सकाळची सुरुवात इतकी छान व्हावा आणि असं शांती राहावं, सगळ्यांच्या घरी असं सुख शांती भेटो. फक्त एक साधा दिवस आणि त्यातले छोटे छोटे क्षण. आणि मला वाटतं ना, हेच आपले छोटे छोटे क्षण आहेत ना, ते पुढे आठवण बनणार. म्हणूनच आजचा जसा दिवस आहे तसा मी स्वीकारते. जास्त काही अपेक्षा नाही, फक्त शांत मन पाहिजे मला आणि थोडीशी पॉझिटिव्हिटी. हा माझा छोटासा मिनी ब्लॉग आहे फ्रेंड्स. आणि सगळे असं कामं आटपून मी आता आले किचनमध्ये. पोरांचं टिफिन वगैरे देऊन मुलांना पाठवली शाळेमध्ये. एक छोटासा माझा 2 वर्षाचा पोरगा आहे आणि तो आता झोपून आहे. तो उठायच्या अगोदर मी पटापट काही कामं असले ते आटपून घेते. मी खाल्ले बदाम खाल्ले डोकं तेज व्हायसाठी. असं गरमागरम चाय बघू शकता, असं मस्त कडक चाय पिऊन आणि थोडासा नाश्ता बनवले होते मुलीला टिफिनवरती. व्हेज पुलाव बनवून दिले होते पनीरचा. तोच थोडासा वाचवून ठेवले माझ्या नाश्त्यासाठी. कारण मी आता एकटीच आहो ना. तर मुलगी शाळेमध्ये गेल्यानंतर तिचा थोडासा टिफिनचा जास्त बनवून घेते. तोच माझा पण ब्रेकफास्ट होऊन जाते. हसबंड ड्युटीला गेले आहेत आणि हा माझा चाय आणि हा बाहेरचा व्ह्यू बघले असणार किती मस्त असा व्ह्यू आहे. हा माझा छोटासा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. पण मजा नाहीये जोपर्यंत मला हे तारक मेहता शो नाही लावत. हा माझा आवडता शो आहे आणि मला जेवण करताना, नाश्ता करताना हर एक टायमाला मला हा पाहिजे. कसं वाटला मित्रांनो मला नक्की